नमस्कार मित्रांनो. जर ह्या शेअरची रिसर्च आपल्याला करायची असेल तर कसे करायचे? हा येणाऱ्या काळात 1500 जाईल का नाही? मित्रांनो, जास्त गोष्टी तुम्ही चेक करा किंवा नका करू. पण कमीत कमी एवढी मेहनत करा, की हा शेअर पुढील 10 वर्ष चालेल की नाही? त्यामुळे काय होईल? खूप सोपं आहे. लोक बँकेत एफ-डी का करतात? 10 वर्षासाठी करतात. काही तर त्यांनी रिसर्च केली असेल, काहीतरी वाचलं असेल त्या बँकेबद्दल, त्यामुळे एफ-डी करत आहेत. तिसरं काय? टिकणार का नाही? येणाऱ्या काळात समजा तुमची एक कंपनी आहे. त्या कंपनीला मागील 2 वर्षापासून नुकसान होत आहे. काय होईल? ती कंपनी तुम्हाला बंद करावी लागेल. सॅलरी कशी देणार? बंद होऊन जाईल ती कंपनी. पण जर तुमच्या कंपनीला सतत प्रॉफिट होत आहे, तर अनुमान आहे की येणाऱ्या काळात शेअरचा भाव वाढेल. पण तुम्हाला सांगायला कोणी नाही येणार. तुम्हाला स्वतःला मेहनत करावी लागेल. तुम्ही नक्की नुकसान पाहाल. जोपर्यंत तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये स्वतःची रिसर्च नाही करत, मेहनत नाही करत, तुमच्या हातात काही नाही येणार नाही. ह्या गोष्टीला समजून घ्या. काय रिसर्च करणं एवढं अवघड झालं आहे? तुम्ही हा विचार करत आहात, की आम्ही रिसर्च नाही करू शकत. अरे भाऊ, जो रिसर्च करून देत आहे, त्याची रिसर्च किती फेल असते माहीत आहे? तुमच्या आजूबाजूला मोठे-मोठे ब्रोकरेज फर्मचे लोक तुम्हाला रिसर्च करून देतात. त्यांची रिसर्च फेल होते, तेव्हा मार्केटमध्ये धडाम करून घसरण होते. तुम्हाला इथे काय गोष्ट समजून घ्यायची आहे, तुमचा पैसा लाँग टर्ममध्येच बनेल. शॉर्ट टर्ममध्ये मार्केट घसरलं तर तुम्हाला फेल नाही बोलत. कारण जी पण रिसर्च होते ती लाँग टर्ममध्येच येते. तुमच्या मनात अशा प्रकारचा सेटअप बनवला गेला आहे, की शेअर कोणी सांगितला आहे, तो जर पडला तर तो वेडा आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळत राहतील. पण जो पैसा बनतो तो लाँग टर्ममध्येच बनतो. शॉर्ट टर्ममध्ये खूप व्होलॅटिलिटी तुम्हाला पाहायला मिळेल. इंटरनल इश्यू पण असू शकतात. थोड्या दिवसापूर्वी रशिया-युक्रेन होतं. आता इस्रायल-हमास, इराण गप्प बसत नाही आहे. याची सतत लढाई चालूच आहे. हळू-हळू कमी झाली तर खूप चांगली गोष्ट आहे. ते तर वेळच सांगेल. काय गोष्ट इथे पाहायला मिळत आहे, कंपनीचे रिझल्ट्स. कंपनीचे क्वार्टर 2चे रिझल्ट खूप चांगले आले आहेत. काय रिझल्ट चांगले आले आहेत म्हणून आपल्याला डाव खेळायचा आहे. कंपनीची प्राईस किती आहे, का आपल्याला पाहायचं नाही. त्याचा मार्केट कॅप किती आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहिल्या पाहिजेत. मित्रांनो, पहा की मार्केट कॅप किती आहे. जवळ-जवळ 10 लाख करोडचा मार्केट कॅप आहे. तर इथे पाहाल तर 1351चा भाव चालू आहे. ह्याचा हाय जर पाहाल तर 1500च्या आसपास आहे. का इथून हा ₹60 शेअर वरती जाईल? तुम्ही जे शॉर्ट टर्मचं एक्स्पेक्टेशन करत आहात, ते पूर्णपणे चुकीचं आहे. सध्या रिझल्ट खूप चांगले आले आहेत. ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. ह्या शेअरबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे, की हा शेअर जीवनभर तुम्हाला पैसा देईल. घसरणीत खरेदी करा, तेजीमध्ये विकून टाका. बरेच लोक मला विचारतात, ऑनलाईन 4-5 हजार आम्हाला मिळतील, आम्ही त्यातून कमावू. घसरणीमध्ये मजबूत कंपनी तुम्हाला मिळाली आहे. इथून पैसा कसा कमवायचा? चांगल्या घसरणीत खरेदी करायचा आहे. तेजीमध्ये विकायचा आहे. हे काम तुम्हाला ह्या शेअरमध्ये करायचं आहे. कमवत राहा जीवनभर. हा नेहमीच तुम्हाला पैसा देत राहील. तुम्हाला घसरणीत खरेदी करायचं आहे. तसेच एका वेळेत तुम्हाला खरेदी नाही करायचं आहे. तुकड्यात-तुकड्यात शेअर खरेदी करायचा आहे. करोडोचा प्रॉफिट येत आहे कंपनीचा. मस्त क्वार्टरली रिझल्ट पाहायला मिळत आहे. ह्या बँकेला तुम्ही पाहाल तर तुम्हाला तुमच्याकडून एफ-डी घेतो. तुम्हाला 7-8% एफ-डीच्या इंटरेस्ट देईल आणि वरती मार्केटमध्ये 11-12% लोन देईल.
मध्ये दलालीचंच तर काम करत आहे. एक प्लॅटफॉर्म बनवून ठेवला आहे. एफ-डी द्या, पुढे पैसे देतो लोनवर आणि तुम्हाला 6-7% देतो, तर मधले 4% वाचतात. त्यातून प्रॉफिट कमवत आहे. करोडो रुपयाचा प्रॉफिट आहे. रेव्हेन्यू पहा 48,387 करोड मार्च क्वार्टरमध्ये होता. जूनमध्ये 49,080 करोड आणि सप्टेंबरमध्ये 48,181 करोड. ठीक आहे. चांगल्या वरच्या बाजूला जंप मारत आहे. रेव्हेन्यूमध्ये चांगलेच ग्रोथ होत आहे. याचप्रमाणे कंपनीचा नेट प्रॉफिट पाहायला मिळत आहे. क्वार्टरली बेसिसवर आधी किती होता, तर 19,113 करोड. त्यानंतर नेट प्रॉफिट 14,354 करोड. त्यानंतर 14,456 करोड आणि आत्ता 14,318 करोड नेट प्रॉफिट दिसत आहे. शेअर पडला याचा अर्थ हा नाही की कंपनी संपली. एवढे सगळे शेअर मी तुम्हाला दाखवले आहेत की जे एका महिन्यात 30-40% वाढतात. पण ह्या सर्व गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील. ह्या सर्व घसरणीला झेलाल, टिकून राहिलात, समजलात की कसा पैसा बनतो. अशी मोठी घसरण झाली तर टॅकल कसं करायचं, त्याला कसं हँडल करायचं, त्याचा सरळ फंडा आहे. जो तुमच्यापाशी पैसा आहे, बस हाच तुमचं हत्यार आहे. ह्याला एकदा लावाल तर स्टॉक मार्केटनी तुमच्या मानेवर हातोडा मारला असं समजा. थोडं थोडं करून लावलं तर पायाखाली दाबून दाबून स्टॉक मार्केटला मारल. हा जो पैसा